कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करत असताना मी स्वप्नीलचं असं प्रसन्न हसू बघितलेलं आहे, त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल आज कुठेतरी ना थोडंसं कमी झालेलं मला जाणवतं। मी सांगते आदेश काय आहे, स्वप्नील आहे ना, एक तर तो आता निर्मात्याच्या भूमिकेत गेल्यानंतर त्याला ते सतत त्याच्या डोक्यामध्ये मार्केटिंग आणि बिझनेस चालू असतो हे, आणि आता तो आम्ही बोलत असताना पण ना ह्या बरोबर बोलतायत का, म्हणजे ती व्यवस्थित प्रमोट होते का फिल्म, का ह्या अवांतर बोलतायत, आता मी हिला कसं थांबवू, मी हिला काय प्रोवोक करू, परेशनी थोडं बोलायला पाहिजे, मी थोडं नाचगं घुमाबद्दल, हे सगळं त्याच्या डोक्यात चालू आहे। काल आम्ही शूटिंगला गेलो होतो ना, तर तयार व्हा पटकन, तर म्हटलं हो नाही 24 रील बनवायचे आपल्याला। किती 24? पण सांगतो, एक उत्तम कलाकृतीची निर्मिती करत असताना त्याच्या पाठीमागच्या ज्या वेदना आहेत, ती कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत, त्याच्यावरती एक नाचगं घुमाच्या निमित्तानं जे काही तुम्ही स्वतः शिवधनुष्य उचलू पाहत आहात, त्यासाठी आधी तुम्हाला मनापासून धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा। आणि मायबाप रसिक प्रेक्षकांकडे मागणं की असं जेव्हा कोणीतरी काहीतरी करत आहे त्यावेळेला त्या गोवर्धनाला तुमच्या आशीर्वादाचा जर हात लागला तर खूप छान छान कलाकृती मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। काय स्वप्नील, काय वाटतंय, काय चाललंय, काय काय जबाबदारी आहे आता? नाही ह्यांचं प्रेम आहे, अजिबातच असे जबाबदार नाहीत, कारण 6 लोक आहेत, त्यामुळे जबाबदाऱ्या खूप वाटून घेतल्या। आणि मला अत्यंत नम्रपणे हे सांगायचं आहे की परेश मोकाशी याचा चित्रपट जेव्हा येतो आणि मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी जेव्हा लिखाण करतात आणि तो चित्रपट आणतात, तेव्हा त्याचा एक सेट ऑडियन्स असतोच, कारण त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे, तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे। निर्माता म्हणून, सहनिर्माता म्हणून या 6 लोकांबरोबर, या 5 लोकांबरोबर काम करताना आमच्या सगळ्यांचं सगळं सर्वोत्तम जे आहे ते काढता आलं, आणि कुठल्या पॉइंटला ही 6 माणसं एक युनिट झाली ते आम्हाला पण कळलं। आम्हाला मनापासून असं वाटतंय की आम्ही एक चांगला चित्रपट बनवलाय। आता काय हवंय तर आता लोकांचा आशीर्वाद आहे। हा चित्रपट किती पैसे कमवेल, हा चित्रपट किती गल्ला करेल, हा एका पॉइंट नंतर थोडासा सेकंडरी। पण माझं ना एक आव्हान करायचंय खरं तर, म्हणजे मी ठरवलंय असं प्रत्येकाने ठरवावं की बाबा नाचगं घुमा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता आमच्या घरामध्ये समजा 2 ताई काम करतात, तर मी स्वतः चित्रपट बघेन तेव्हा बघेनच, पण मी 2 तिकीटं त्यांना काढून देईन। वा 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 वा, किती भारी। मराठी चित्रपटाच्या चित्रपटगृहापर्यंत लोकांनी गेलं पाहिजे, त्यावेळेला प्रामाणिकपणे केलेल्या एखाद्या कलाकृतीला न्याय मिळतो, असं जरी प्रत्येकाने ठरवलं तरी मला असं वाटतं की ज्यांच्यासाठी चित्रपट केला आहे, तर मधुगंधा आपण जसं म्हणालात की तुमच्या घरातल्या त्या मावशीला हा चित्रपट मी समर्पित केलेला आहे, अगदी नेमकं तेच करण्यासाठी आजपर्यंत वर्षभर एकदा आपण दिवाळीला त्या माऊलीला काहीतरी देतो, तसं करत असताना एक मधली दिवाळी अशी साजरी व्हावी की तिने जाऊन स्वतःला भव्य पडद्यावर पाहावं, आणि ते करण्यासाठी घराघरातल्या प्रत्येकाने हे करावं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।